नमस्कार मित्रांनो, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जिओ पेमेंट बँकेचं अकाउंट कसं ओपन करायचं त्याविषयीच माहिती सांगणार आहे। सोप्याशा स्टेप आहेत, याची पूर्ण प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। या बँकेचं अकाउंट ओपन करण्यासाठी फक्त 5 मिनिट लागतात, त्यामुळे अकाउंट ओपनिंगची प्रोसेस ही खूप सोपी होणार आहे। सोबतच जिओ पेमेंट बँकेचं हे जे अकाउंट आहे ते झिरो बॅलन्स आहे, म्हणजे तुम्हाला या बँक अकाउंटमध्ये कोणत्याही स्वरूपाचा मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज नाहीये। ऑनलाइन स्वरूपात तुम्ही तुमच्या मोबाईलवरून हे बँक अकाउंट ओपन करू शकता। सोबतच तुमचं अकाउंट ओपन झालं की लगेचच इन्स्टंटली तुम्हाला व्हर्च्युअल डेबिट कार्ड हे देखील भेटणार आहे। त्यामुळे तुम्ही जर आतापर्यंत कोणत्याही स्वरूपाचं बँक अकाउंट ओपन केलं नसेल किंवा जर तुम्हाला सेकंडरी बँक अकाउंट पाहिजे असेल तर जिओ पेमेंट्स बँक या बँकेचं बँक अकाउंट जे आहे ते तुमच्यासाठी एक चांगली चॉईस असणार आहे। त्याविषयीच मोबाईलवरून अकाउंट ओपनिंग कशी करायची याची फुल प्रोसेस ए टू झेड स्वरूपात मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, कारण मित्रांनो असेच आपण फायनान्शियल व्हिडिओज आता आपण मराठीतून घेऊन येत आहोत। त्यामुळे प्लीज मला सपोर्ट करा, जेणेकरून मी पुढे पण असेच फायनान्शियल व्हिडिओज मराठीतून घेऊन येत जाईल। तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, तुम्हाला सर्वात पहिल्यांदा गुगलवर जायचं आहे। गुगलवर गेल्यानंतर इथे तुम्हाला सर्च करायचं आहे महा हेल्पलाइन। या प्रकारे महा हेल्पलाइन लिहायचं आहे। महा हेल्पलाइन सर्च केल्यानंतर ही आपली पहिली जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे। इथे या वेबसाईटवर आल्यावर इथे आपल्याला जिओ पेमेंट्स बँक अकाउंट ओपनिंग याचं एक आर्टिकल दिसत आहे। हे आर्टिकल शोधायचं आहे आणि त्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ही पोस्ट ओपन होईल। या पोस्टमध्ये खाली स्क्रोल करायचं आहे। इथे बघा जिओ पेमेंट्स बँक अकाउंट ओपनिंगची पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। इथे तुम्ही सविस्तररित्या पाहू शकता। त्यासोबतच या अकाउंटची बेनिफिट काय आहेत ते पण सांगितलेलं आहे। झिरो बॅलन्स अकाउंट, फ्री डिजिटल बँकिंग, सोबतच इंटरेस्ट रेट, UPI ID ही सर्व माहिती इथे दिलेली आहे। या अकाउंटसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा देखील दिलेला आहे। यामध्ये वयाची अट ही किमान 18 वर्षे पूर्ण असावी असं सांगितलेलं आहे। सोबतच आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक असणं हा देखील आवश्यक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी काही पात्रता निकष हे देखील दिलेले आहेत, ते तुम्ही वाचू शकता। त्यानंतर बघा हा सेक्शन मेन आहे। यामध्ये जिओ पेमेंट बँक झिरो बॅलन्स अकाउंट ओपनिंग ऑनलाइन, यामध्ये ऑनलाइन स्वरूपात मोबाईलवरून अकाउंट कसं ओपन करायचं याची माहिती दिलेली आहे। ही सर्व माहिती तुम्ही वाचू शकता। त्यानंतर खाली जरासं स्क्रोल करायचं आहे। मग त्यानंतर तुम्हाला ओपन बँक अकाउंट ऑन माय जिओ ॲप आणि ओपन बँक अकाउंट ऑन जिओ फायनान्स ॲप असे 2 पर्याय दिसतील। तुम्ही या दोन्ही ॲपवरून तुमचं अकाउंट हे काढू शकता। इथं आपण माय जिओ ॲपच्या माध्यमातून जिओ पेमेंट बँकेचं अकाउंट काढणार आहोत, त्यामुळे मी माय जिओ ॲप यावर क्लिक करतो। अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर प्ले स्टोअरवर आपण रिडायरेक्ट व्हाल। इथं आपल्याला माय जिओ ॲप हा जो आहे तो आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे। इन्स्टॉल केलेला असेल तर ओपनवर क्लिक करायचं आहे। ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। इथं आपल्याला स्टार्टवर क्लिक करायचं आहे। स्टार्टवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लॉग इन करण्यासाठी विचारलं जाईल। इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर जनरेट OTP या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर अलाव करायचं आहे। अलाव केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवर एक OTP जाईल। तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे। अशा प्रकारे OTP आला की तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर डायरेक्ट सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर माय जिओचा ॲप या ठिकाणी ओपन होईल। इथं आपल्याला सर्वात पहिल्यांदा वी रिक्वायर फॉलोइंग परमिशन या ठिकाणी दिलेलं आहे। लोकेशन आणि स्टोरेजची परमिशन आपल्याला द्यायची आहे। त्यासाठी प्रोसीडवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर याला अलाव करायचं आहे। अलाव केल्यावर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल। यामध्ये बघा त्यानंतर वरच्याच बाजूला फायनान्स हे जे सेक्शन दिलेलं आहे, वन स्टॉप फायनान्स, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे जिओ फायनान्सचं सेक्शन या ठिकाणी ओपन होईल। ओपन व्हायला थोडंसं लोडिंग घेत आहे। ओपन झाल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जिओ फायनान्सच्या सर्व सर्व्हिसेस इथं दिलेल्या आहेत। त्यामध्ये आपल्याला खाली जरासं स्क्रोल करायचं आहे। त्यानंतर इथं बघा ओपन बँक अकाउंट हा एक ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे, त्यावरच आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मोबाईल नंबर व्हेरीफाय करण्यासाठी एक पॉपअप विंडो येईल, तिथे तुम्हाला अलाववर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर हा OTPच्या माध्यमातून व्हेरीफाय केला जाईल। मग थोडंसं लोडिंग घेईल आणि मग पुन्हा एकदा एक नवीन पेज ओपन होईल। इथे तुम्हाला चूज अन अकाउंट हा एक ऑप्शन दिलेला आहे। त्यामध्ये सेव्हिंग अकाउंट आणि वॉलेट असे 2 ऑप्शन आहेत। जर तुम्हाला जिओ पेमेंट बँकेचं वॉलेट काढायचं असेल तर वॉलेटवर क्लिक करा आणि जर सेव्हिंग अकाउंट काढायचं असेल तर सेव्हिंग्स या पर्यायावर क्लिक करा।
त्यानंतर पुन्हा एकदा अशा प्रकारे नवीन पेज ओपन होईल। यामध्ये सेव्हिंग अकाउंटबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। इथे बघा अकाउंटवर तुम्ही जी काही सेव्हिंग करताल त्यावर तुम्हाला 2.5% इंटरेस्ट रेट भेटणार आहे। सोबतच या बँक अकाउंटद्वारे लाईफ टाईम फ्री व्हर्च्युअल डेबिट कार्ड हे देखील भेटणार आहे आणि अकाउंटमध्ये कोणत्याही स्वरूपाचे हिडन चार्जेस हे नाही आहेत हे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यानंतर पुढे गेट नाव या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक नवीन पेज ओपन होईल। इथे तुम्हाला 2 स्टेप व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। त्यासाठी मोबाईल नंबर टाकल्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे। मग तुमच्या मोबाईलवर एक OTP जाईल। तो OTP इथे टाकून तुम्हाला मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। त्यानंतर या जागी तुम्हाला ईमेल ID टाकायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला स्किपचा ऑप्शन हा देखील दिलेला आहे। तुम्ही ईमेल ID स्किप पण करू शकता। या ठिकाणी मी ईमेल ID टाकतोय। ईमेल ID टाकल्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे। मग ईमेल ID वर एक OTP जाईल। तो पण OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि तुमची ईमेल ID देखील तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायची आहे। त्यानंतर मग टर्म्स अँड कंडिशनचं पेज ओपन होईल। इथे तुम्हाला आय ॲक्सेप्ट यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचा एक पॉपअप मेसेज येईल। या चूज द अकाउंट टाईपमध्ये सेव्हिंग अकाउंट किंवा सॅलरी अकाउंट असे 2 ऑप्शन दिलेले आहेत। तुम्हाला जे काही बँक अकाउंट ओपन करायचे आहे त्या अकाउंटचा टाईप तुम्हाला निवडायचा आहे। अकाउंट टाईप निवडल्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला सेव्हिंग अकाउंटचे काही व्हेरिएशन दाखवले जातील। त्यामध्ये फिजिकल डेबिट कार्ड, व्हर्च्युअल डेबिट कार्ड आणि विदाउट डेबिट कार्ड अशा 3 प्रकारचे व्हेरिएशनचे बँक अकाउंट आहेत। पहिले बँक अकाउंट व्हेरिएशनसाठी तुम्हाला 300 रुपये फी द्यावी लागणार आहे, कारण फिजिकल स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी डेबिट कार्ड भेटणार आहे। 300 रुपये चार्जेस भरले की तुम्हाला पोस्टाने जिओ पेमेंट्स बँकेचं डेबिट कार्ड हे भेटून जाईल। त्याचबरोबर 2 नंबरच्या व्हेरिएशनमध्ये व्हर्च्युअल डेबिट कार्डचं आहे आणि यासाठी कोणत्याही स्वरूपाचा चार्ज लागणार नाही आहे। व्हर्च्युअल म्हणजे डिजिटल स्वरूपात तुम्हाला हे डेबिट कार्ड भेटणार आहे। त्याचबरोबर खालचं शेवटचं व्हेरिएशन आहे विदाउट डेबिट कार्डचं। यामध्ये तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचं डेबिट कार्ड भेटणार नाही आहे, फक्त तुम्हाला जिओ पेमेंट बँकेचे काही मोजकेच लाभ या ठिकाणी भेटणार आहेत। या ठिकाणी मी 2 नंबरचं व्हर्च्युअल डेबिट कार्डचं बँक अकाउंट या ठिकाणी निवडत आहे। त्यानंतर प्रोसीड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। थोडंसं लोडिंग घेईल आणि त्यानंतर एक पेज ओपन होईल। यामध्ये तुम्हाला तुमची डिटेल्स ही भरायची आहे। त्या सुरुवातीला तुमचं पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे। त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे। मग इथं थोडं खाली स्क्रोल करून आय हिअरबाय यू कन्सेंट यावर टिक मार्क करायचं आहे। त्यानंतर जनरेट OTP या बटनावर क्लिक करायचं आहे। मग पुन्हा एकदा आधारचं कन्सेंट येईल। तिथे तुम्हाला सेंड OTP या बटनावर क्लिक करायचं आहे। मग तुमच्या आधार रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP जाईल। तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे। OTP टाकून झाला की त्यानंतर तुमचं आधार कार्ड हे व्हेरीफाय केलं जाईल। मग तुमच्यासमोर तुमच्या आधार कार्डची सर्व डिटेल्स या ठिकाणी शो करेल। इथं तुम्हाला माहिती बरोबर आहे का हे चेक करायचं आहे। त्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे। मग त्यानंतर तुमच्यासमोर अजून एक नवीन पेज ओपन होईल। इथे तुम्हाला तुमची आयडेंटिटी व्हेरीफाय करायची आहे। त्यासाठी गेट स्टार्टेड या बटनावर क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला तुमची लाईव्ह सेल्फी काढायची आहे आणि तीच अपलोड करायची आहे। त्यासाठी प्रोसीड टू टेक सेल्फी या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर अलाउ करायचं आहे। मग तुमच्या मोबाईलच्या फ्रंट कॅमेराने तुमची सेल्फी काढायची आहे। अशा प्रकारे सेल्फी घेतल्यानंतर तुमची आयडेंटिटी व्हेरिफिकेशन हे पूर्ण होईल। त्यानंतर तुमच्यासमोर कॉंग्रॅच्युलेशन असा एक मेसेज येईल आणि मग ऑटोमॅटिक तुमच्यासमोर पर्सनल डिटेल भरण्याचा फॉर्म या ठिकाणी ओपन होईल। यामध्ये जी काही माहिती विचारली आहे ती माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे। यामध्ये पहिल्यांदा तुमचं मॅरिटल स्टेटस म्हणजे तुम्ही सिंगल आहात की मॅरिड आहात, सोबतच पॅन कार्ड प्रमाणे तुमच्या वडिलांचं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम, त्याचबरोबर तुमच्या आईचं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम हे देखील टाकायचं आहे। अशी सर्व माहिती भरून झाली की त्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे। मग तुमच्यासमोर अजून एक पेज ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला तुमचं ऑक्युपेशन सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे तुम्ही काम कोणतं करता ते तुम्हाला इथे सांगायचं आहे। त्याचबरोबर तुमच्या इन्कमचा सोर्स काय आहे ते देखील सांगायचं आहे आणि शेवटी तुमची वार्षिक इन्कम किती आहे ते देखील तुम्हाला सांगायचं आहे। त्यानंतर आय एम एन इंडियन सिटीजन यावर टिक मार्क करायचं आहे आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे। मग तुमच्यासमोर अशा प्रकारे ॲड नॉमिनीचा एक पॉपअप मेसेज येईल। इथं तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटसाठी एक नॉमिनी ॲड करायचा आहे। इथं तुम्हाला ॲड नॉमिनी यावर क्लिक करावं लागेल। क्लिक केल्यानंतर ज्यांना कोणाला तुम्हाला नॉमिनी म्हणून टाकायचं आहे त्यांचं तुमच्याशी रिलेशन निवडायचं आहे, म्हणजे तुमचे फादर असतील किंवा मदर असेल किंवा डॉटर असेल किंवा भाऊ असेल, ब्रदर असेल तर त्यानुसार निवडायचं आहे। मग खाली ऑटोमॅटिक माहिती येईल। फक्त इथं तुम्हाला नॉमिनीची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे। डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर कम्युनिकेशन ॲड्रेस इज द सेम यावर टिक मार्क करायचं आहे आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मग डेबिट कार्डचं सेक्शन या ठिकाणी ओपन होईल।
यामध्ये बघा डेबिट कार्ड कसं दिसणार आहे याचा प्रिव्ह्यू पण दिलेला आहे. सोबतच डेबिट कार्डवर कोणतं नाव प्रिंट होणार हे पण खाली दाखवलेलं आहे. आता इथे आपल्याला खाली प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग जिओ पेमेंट बँकेचा जो फॉर्म आहे त्याचा प्रिव्ह्यू आपल्यासमोर येईल. यामध्ये माहिती भरत असताना काही चुकलं असेल तर ते आताच एडिट करा, कारण एकदा का फॉर्म सबमिट केला की त्यानंतर तुम्हाला एडिट करता येणार नाही आहे. त्यामुळे आताच काळजीपूर्वक हा प्रिव्ह्यू पाहून घ्या आणि त्यानंतरच खालच्या सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यासाठी एकदा का हा फॉर्म सबमिट केला की त्यानंतर तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ KYCच्या एक सेक्शनमध्ये याल. मग इथे व्हिडिओ KYC सुरू करण्यासाठी नाव या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुमची व्हिडिओ KYC ही बँक अधिकाऱ्यांद्वारे केली जाईल. यामध्ये व्हिडिओ KYC करण्यापूर्वी लक्षात घ्या, तुमच्याजवळ तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर हा सोबत राहू द्या, जेणेकरून बँक अधिकाऱ्यांद्वारे जी काही माहिती तुम्हाला विचारली जाईल ती माहिती तुम्हाला योग्यरित्या देता येईल. अशा प्रकारे तुमची व्हिडिओ KYC पूर्ण झाल्यावर माय जिओ ॲपच्या बँक सेक्शनमध्ये जायचं आहे. तिथे गेल्यावर या प्रकारचा 4 अंकाचा MPIN तुम्हाला बनवायचा आहे. कारण जिओ पेमेंट बँकेचा जो काही डॅशबोर्ड आहे तो तुम्हाला फक्त MPIN द्वारेच ॲक्सेस करता येणार आहे. त्यामुळे MPIN क्रिएट करणं हे महत्त्वाचं आहे. MPIN क्रिएट झाल्यावर तुम्हाला काही सिक्युरिटी क्वेश्चनचे आन्सर द्यावे लागणार आहेत. यामध्ये हा जो सिक्युरिटी क्वेश्चनचा पॉपअप विंडो आहे त्यामध्ये प्रोसीड यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर काही सिक्युरिटी क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी द्यायचा आहे. आन्सर दिल्यानंतर ते सेव्ह करायचं आहे आणि प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचं जिओ पेमेंट बँकेचं बँकिंग सेक्शन आहे. सोबतच इथं बघा व्हर्च्युअल डेबिट कार्ड हे देखील आलेलं आहे, इथं तुम्ही पाहू शकता. तर बघा अशा प्रकारे तुम्ही जिओ पेमेंट बँकेचं 0 बॅलन्स अकाउंट हे काढू शकता. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जिओ पेमेंट बँकेचं जे अकाउंट आहे ते ऑनलाईन स्वरूपात काढू शकता. 5 ते 6 मिनिटाची प्रोसेस आहे, खूप मोठी प्रोसेस नाही आहे. तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरून मी जसं दाखवलंय त्या प्रकारेच अकाउंट ओपन करू शकता. खूप सोप्या स्टेप आहेत. मी या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे त्या स्टेप फॉलो करा आणि त्या प्रकारे तुमचं जिओ पेमेंट बँकेचं अकाउंट हे ओपन करा. तर थोडक्यात जिओ पेमेंट बँकेच्या अकाउंट ओपनिंगची ही प्रोसेस होती. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच फायनान्शियल व्हिडिओज मराठीतून मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.